कुठे आहे सरपंच? सरपंच येऊ लागले होते म्हणे ना, मला फोन आलता राऊत गुरुजीचा. मी आले नाही म्हणलं, आणखी येऊ राहिले तर समजा निघले म्हणते आता. हो तर 10-15 मिनिटांनी पोहोचतो म्हणे बा. अरे काय राजा गुरुजी, तुम्हाला म्हणलं अक्कल आहे का नाही आहे तर? अरे खरंच राजा म्हणलं पहा, मला म्हणलं एक पिरियड घेत नव्हतं का मी? पिरियड म्हणलं एक होत नव्हता का? लगे केला म्हणलं मला फोन, गावातले लोक आले म्हणून, सरपंच आला, हे आला. आणखी म्हणलं कोणीच नाही आलं ना, मला आधीच खाऊन बोलावून घेतलं म्हणलं. ते बा बोलले तुम्ही बरं. मी म्हणतो तुमचं म्हणणं काय होतं? तुम्ही मला काय सांगितलं होतं कोणतं काम मला बा अर्धा घंटा आधी सांगून द्या बरोबर आहे. तर आता मला फोन आलता बाकी यायला आम्हाला अर्धा घंटा आहे बा. तर मग म्हणलं त्यानं फोन ठेवला कीच मला की तुम्हाला फोन केला की बा म्हणजे येतेच बा ते. अरे काय राजा मास्तर म्हणलं तुम्ही डोक्यावर पडले का? डोक्यावर पडले का म्हणलं तुम्ही? हे तर राजा काय करा म्हणलं तुमचं. अरे शिकवत असताना म्हणलं मला अर्धा घंटा आधी सांगसान का तुम्ही? स्वतःचा जरा म्हणलं डोकं वापरत जाणार राजा. म्हणजे एक पिरियड म्हणलं घेऊन झाला असताना मला. अरे हे माणसं येईपर्यंत म्हणलं त्याला एक तर धडा शिकवला असता मी. अरे गुरुजी तसं नाही, ते जरा कार्यक्रम जरा मोठा आहे म्हणते, ते येईल डिजिटल गाव करायचं आहे. तर त्याचं म्हणणं आहे बा सरपंचाचं की आपलं शाळेपासून सुरुवात करायची बा. समजा शाळा त्याला पहिले सर्वात आधी डिजिटल करायची आहे. ते कम्प्युटर वगैरे टीव्ही वगैरे समजा प्रत्येक वर्गात बसवायचं आहेत. आणि समजा जेवढे काही समजा विज्ञानाचे प्रयोग आहेत, समजा भूगोलाचं हे ते सर्वाले येईल म्हणजे असं चित्राद्वारे म्हणा किंवा समजा टीव्हीद्वारे म्हणा असं शिकवायचं सांगितलं ना. म्हणजे त्यानं काय होईल किंवा विद्यार्थी जास्त हुशार होतील. अरे ती बहीण लेखा असं आहे का? नाही विचार चांगला आहे म्हणा, पण म्हणलं समजा आता जेवढा खर्च येणार आहे हे खर्च म्हणलं लय येणार. सरपंच म्हणलं एवढा पैसा कुठून आणते? मास्तर बाबा सरपंच तर म्हणलं या गावाचा एकच नंबर आहे. शाळेत म्हणते टीव्ही लावते म्हणते. तर म्हणलं ते मॅडम लोकायला म्हणलं ते सिरियल गिरियल पाहायला जमते का म्हणलं मास्तर? कुमकुम भाग्य झालं, ये रिश्ता क्या कहलाता है समजा असं. म्हणजे त्याच्याशिवाय म्हणलं आम्हाला जमतच नाही ना. आणि ते पाहिलं की म्हणलं असं दिमाग चालते ना, म्हणजे दिमाग असा यामच होते म्हणलं. तर मग लेकरायला समजा चांगलं शिकवताय ना आम्हाला आणि थकवाय नाही येणार बा, आहे की नाही? अरे ती मायाची खटखटले का? तरी तर म्हणलं लेखा या मॅडमच्या वर्गातले म्हणलं लेकर पास होत काऊन नाहीत बा? सांग आता म्हणलं मॅडम दिवसभर जर म्हणलं सिरियलचा विचार करा तर म्हणलं शिकवण काही बा सांगा. म्हणजे या मॅडमच्या ना समजा निकालात मास्तर लोकांना समजा बोलले खा लागते. मग नाही म्हणलं नाही आपलं हे नागतोळे मॅडम आता म्हणलं दिवसभर जर तुम्ही असा सिरियलचा म्हणलं विचार करसान तर म्हणलं लेकरं शिकवाव काही. लेकरं म्हणलं काही पास होईल म्हणलं तुमच्या वर्गातले असं म्हणू लागलं. म्हणलं तुमच्याच्यानं हे पा आम्हाला निकालाला म्हणलं बोलले खा लागते ना. आम्ही म्हणलं एवढं चांगलं शिकवतो तुमच्या विषयात म्हणलं लेकरं फेल होऊन जाते. लेकरं फेल होतात ना. हे सिरियलचं म्हणलं हे पा भूत काढून टाका बरं डोक्यावरून. बाबा तसं नाही म्हणलं मी गुरुजी. आता हे कसं आहे म्हणलं सिरियलला गिरेला पाहिलं की म्हणलं जरा गमते माणसाले. आता दुसरं काय आहे म्हणलं टेन्शन नाही राहत ना. मला इच्छा माणूस म्हणलं एवढा टेन्शन घेते त्याच्या म्हणलं डोक्यावर एकही केस नाही राहिलं ना. तसे केस तर म्हणा आता तुमच्या डोक्यावर नाही दिसू लागले. तुमच्या मागे कोणतं टेन्शन आहे का? म्हणलं एक काम करत जा, सिरियल पाहायचा, निकाल टेन्शन निघून जाते म्हणलं. नागतोळे मॅडम मला जेवढे आरामशीर बोलता तेवढंच आरामशीर शिकवता वाटते लेकरायले. म्हणून तर तुमचा म्हणलं अभ्यासक्रम काही पूर्ण होत नाही म्हणलं शिकून. आणि लेकरं म्हणलं फेल व्हायची गॅरंटी म्हणजे तुमच्या इथनी 100% राहायचं ना. अरे जरा सुधरा म्हणलं मॅडम हे पा. म्हणजे लेकराच्या म्हणलं भविष्याचा प्रश्न असते ना बाबा. लेकरं आपल्या हातून म्हणलं घडले पाहिजे का नाही का म्हणलं लेकरं निकाल बुडले पाहिजे. तुम्हाला काय वाटते हे सिरियलचं भूत म्हणलं जोपर्यंत तुम्ही काढत नाही डोक्यावरून तोपर्यंत हे काहीच फरक पडत नाही म्हणलं. राम राम का मास्तर? अरे आले का सरपंच? या 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 बोला. म्हणलं कोणतं काम काढलं होतं? मला फोन आलता म्हणलं राऊत गुरुजीचा. म्हणे गावचे सरपंच येत आहे म्हणे, काहीतरी काम काढलं म्हणे बा. म्हणलं काही अर्जंटचं काम होतं का? बाबा अर्जंटचं नाही तर काय म्हणजे लय महत्वाचं काम काढलं होतं ना. अरे तर म्हणलं मला विचार काय चालू आहे माहित आहे का? तर म्हणलं हे जे आमचं गाव आहे समजा हे गाव आम्हाला म्हणलं डिजिटल करायचं आहे. तर मला सुरुवात करायची आहे आपल्या शाळेपासून. आता जिल्हा परिषद शाळा म्हणजे आपल्या गावची शाळा नव्हे का? असं मला विचार आहे की बा समजा शाळेत बा कम्प्युटर आणायचे बा आणि एक कम्प्युटर क्लास बा शाळेत झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर म्हणलं प्रत्येक समजा वर्गातनी टीव्ही लावून द्यायची. म्हणजे जे कॉन्सेप्ट आहे बा आता समजा एखादी संकल्पना समजा लेकरायला समजली नाही तर समजा ते व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्या लक्षात आणून द्यायची बा असं. अरे वा 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 सरपंच बढिया मस्त. बाकी म्हणलं हे पा तुम्हाला जे शिक्षणाची जी आवड आहे का नाही म्हणलं हे पा हे पाहून म्हणलं लयच गमलं म्हणलं बाबा. हो म्हणजे खतरनाकच काम आहे ना तुमचं. म्हणजे हे पा तुमच्या गावात म्हणलं आता कोणीच असं म्हणजे अळानचोट राहणार नाही ना. सरपंच अळानचोट आहे ना का? मारत्या जरा शांतीला धर म्हणलं. आता गाव नाही म्हणलं हे शाळेत नाही आलो म्हणलं आपण लेखा. भोपाळ सुद्धा का इथे इज्जत आहे म्हणलं माली. ना ती ह्या बहीण चाले का? म्हणजे या मास्तरासमोर मला अळानचोट म्हणतं का म्हणलं का भोपाळ सुद्या? हे ह्याला सवय आहे मजा करायची. म्हणजे कसं आता आपलं निकाल दोस्त नवाला आहे का नाही. म्हणलं थट्टाचे लागते तर म्हणलं समजा अशी मजा करते. तर आता त्याला म्हणजे आवड आहे बरं शिक्षणाची आवड म्हणजे आमच्या गावात नाही समजा आता निकाला जणायला आहे ना.
मग नाही व सरपंच, मग तुमच्या घरी म्हणलं तुम्ही सिरियल गिरियल पाहत नसता का? म्हणलं टीव्ही पाहत नसता का? आम्हाला वाटलं बा आता तुम्ही मास्तर लोकांसाठी म्हणलं टीव्ही देऊ लागले का? मग मी म्हणलं हेड मास्टरला विचारलं बा की म्हणलं सुट्टीच्या टायमात म्हणलं बा समजा आता एखादा जर ब्रेक म्हणलं मनात झाला तर म्हणलं एखादी बा सिरियल गिरियल पाहायला जमते का? तर हे म्हणते बा ते लेकरायचं म्हणलं शिकवासाठी आणल्या म्हणते बा टीव्या. म्हणजे मला एक मागणी आहे बा आता समजा या शाळेचे म्हणलं शिक्षिका असल्याच्या नात्यानं तर एखादी टीव्ही म्हणलं आमच्या मॅडम लोकांना भेटन का बा सिरियल पाहाले? मॅडम मॅडम जरा शांत राहा ना मॅडम. अरे बाबा सरपंच आहे ना ते गावाचे, म्हणलं त्याच्यासमोर काय बी बोलसान का? अरे तुमची नोकरी म्हणलं धोक्यात नाही ना बाबा. मग आमच्या गावाना बोंबा पाडसान. अरे ती ह्या मायाची खटखटले का? अरे हेडमास्टर हे म्हणलं सोंग काय होय? यायला म्हणलं इथं नोकरीवर ठेवला कोण? शासनाला म्हणलं अक्कल नाही का हो? आणि तुम्हाला म्हणलं जरा समजत नाही का? आता म्हणलं मला समोरच जर म्हणलं हे सिरियलच्या गोष्टी करू लागल्या मॅडम म्हणलं हे तर लेकराला काय म्हणलं गांधरा शिकवत असन काय? गांधरा शिकवते म्हणलं लेकराले. अरे जाऊ द्या हो सरपंच, मॅडमला बोलू नका म्हणलं, आपल्या जवळचे आहे ती मॅडम. असं जवळची होय तो आली? मावशी होय का तो आली? तुका बस ना जरासा जांभाळा. आणि हो मॅडम तुम्हाला समजावून सांगतो म्हणलं लेकराच्या शिक्षणाविषयी म्हणलं हे बा मी तुमचा एक शब्द म्हणलं ऐकून घेणार नाही. याच्यानंतर म्हणलं मला कानावर नाही आलं पाहिजे म्हणलं हे तुमच्या सिरियलचं काय होते हे धंदे बंद करा म्हणलं आता. समजलं का? लेकरायले शिकवताना म्हणलं पुरं आहे बा मन लावून शिकवा लागेल. लेकरा जर म्हणलं फेल झाले तर मग तुम्ही आहे मी म्हणलं. बरं मी काय म्हणतो हेडमास्टर या मॅडमच्या इकडे कोणता विषय आहे रे? अरे सरपंच साहेब त्याच्याकडे म्हणलं इतिहास विषय आहे. झालं निकाल इतिहास पाण्यात जाते रे बा देवा. अरे हे बा हेडमास्टर म्हणलं तुम्ही एक काम करा, सरकारला एक म्हणलं अपील करा आणि मॅडमच्या जागेवर म्हणलं दुसऱ्या एखादा शिक्षक बोलवा बरं इतिहासाचा, ज्याला म्हणलं चांगला नॉलेज आहे आणि लेकर शिकवायची आवड आहे बा. हो असं काम म्हणून करणारा मास्तर आपल्या गावात पाहिजे रे बरं. बरं 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 सरपंच साहेब तुम्ही म्हणसान तसं ठीक आहे. नाही रे गोटे, म्हणलं हे मास्टरला ले का एवढं लागावत कोण असन बा शाळेत नी? घरी म्हणलं येईल बायको बिको मारत असन का व्हायची खटखट राजा? इथं आला कीच म्हणलं बा असं भपकावणं सुरू करतो ना आपल्यावर. आता मला काय माहित रे बाबा, मी काय म्हणलं मास्तरच्या घरी जाऊन पाहत असतो का? अरे मारत असन रे बा, काही सांगता नाही येत म्हणलं. शाळेत येऊन राजा एवढं म्हणलं किरकिर कोण करते रे बा? हे करा ते करा, घरी म्हणलं बायको काही ऐकत नसं, इथं आपल्या म्हणलं ऑर्डर सोडते मास्तर. आता काय सांगू तुम्हाला? अरे बा माझ्या समोरचा विषय आहे ना. त्या दिवशी म्हणलं मास्तरच्या घरासमोरून चाललो होतो मी, असं मला धड 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 असा आवाज येत जाय ना. खिडकीतून पाहत होतो काय मास्तरची बायको म्हणलं मास्तरच्या छातीवर बसून मास्तरला मारू लागली होती. ना म्हणलं राजा शंकरा चालतं काय बा म्हणलं अडवाले, पण म्हणलं जाऊ दिले का हो, म्हणजे मास्तरले मला जरा खराब वाटन बा, म्हणजे आपल्याला शंकराने बा बायकोने मारताना पाहिलं बा, त्याच्यानं म्हणलं गेलो नाही म्हणलं मी. अरे शंकराले का लबाड बोकाच्या तवावर त्याला का ती भरोसा नाही बे. अरे कुठे म्हणलं तू राहतस का? कोणाचे म्हणलं भांडणं हो तू राहतस का म्हणलं तिथं? अरे आम्हाला काय चिवता समजतं का शंकर्या? मारील का सांभाळत नाही, कुकड्याला का भाद्रात नको जाऊ ना. तुला म्हणलं मास्तरले नाव सांगा लागतं का? थांब 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 आता येऊ दे ना मास्तरले, तुला नाव सांगतो म्हणलं. सर म्हणतो या शंकराने म्हणलं म्हणतो बा की बा तुम्हाला मारताना तुमच्या बायकोले म्हणजे तुमची बायको तुम्हाला मारताना बा शंकराने तुम्हाला पाहिलं बा असं. थांब ना सांगतो तुम्हाला. सांग ना, मी का नाही म्हणू लागलो का? बरं तो म्हणलं कोणाला सांगितलं तर म्हणलं खरं का खोटं होणार आहे का म्हणलं? अरे खरं ते खरंच राहते ना. ओय बांद्रा हो जरा असे मुखे बसा ना, आम्हाला म्हणलं वाचन करू द्या ना. तुम्ही तर म्हणलं वाचतच नाही. मा बाबाचे म्हणलं पैसे डुबायला येता का तुम्ही शाळेत नी? अरे ओ राणी एलिझाबेथची औलाद, एवढं मोठं वाचून का कलेक्टर होऊ लागली का? म्हणलं कलेक्टर होऊ लागली का? पाहिलं नाही का म्हणलं मागच्या वर्षी काय दिवे लावले तर मोठी सांगू लागली आम्हाला वाचू द्या ना. बाबाला के बांद्रा हो म्हणतं का बांधरीन? बाबू होय नालायक वनाच्या गोठ्या म्हणलं माझ्या माईलाच नाव सांगीन म्हणलं मला असं म्हणलं म्हणून तो. तुला काय काम आहे रे म्हणलं, मी फेल हो का काय हो? आणि मला काही दिवे लावू ना. तुला काय करावं लागते? अहो इजोटीन मग आम्ही कल्ला करू का काही करू म्हणलं, तुला काय करावं लागते? तू तुला कामाशी काम ठेव ना. चला झाला का कल्ला सुरू लगे मी गेलो कीच. जरा शांतीला धरा म्हणलं. चला सांगा बरं कालचं होमवर्क कोण नाही केलं? काल जे म्हणलं मी तुम्हाला अभ्यास दिला होता, हे अभ्यास कोण नाही केला? चला उभे राहा म्हणलं लवकर. मायची खटखटले का रोज रोज अभ्यास कोणाच करावं बे? मास्तर म्या नाही केला मास्तर अभ्यास. काऊन अभ्यास काऊन नाही केला? तो हाताला म्हणलं तुला मेहंदी लावलेली आहे का बे? भोपाई सुताले का म्हणलं? जेवता नसन राहिला तू, जेवण तर म्हणलं 3 टाइम केला असन तो. म्हणलं अभ्यास केला काऊन नव्हता मला सांग बरं. अरे काय राजा मास्तर म्हणलं हे बा एका दिवस असलं तर काही वाटत नाही. हे अभ्यासाला म्हणलं रोजच मळ आहे ना. आता मला सांगा तुम्ही रोजचं मळ कोण लढणार आहे? असं रोजचं मळ आहे नाही? अबे भोपाई सुद्धा मग रोज जेवत नाही का तुम्ही? रोज जेवत नाही का म्हणलं? मग ते कसं काय तुम्हाला अकळत नाही रे? मग अभ्यास करायला तुम्हाला अकळते कोण मला सांगा बरं. मास्तरले डोकं नाही वाटते बा.
अरे मास्तर बरं मी काय म्हणतो, आता रोज जर म्हणलं तुम्हाला तुरीचं वरण दिलं खाले तर म्हणलं तुम्ही खासान का बा? अबे भोपाई सुटायले का? रोजच म्हणलं तुरीचं वरण खात असते का? नालाय का? अरे तर बाबा मास्तर मग आम्ही तेच म्हणू लागलो ना, जसं म्हणलं तुम्ही रोज तुरीचं वरण खाऊ शकत नाही, तसं म्हणलं आम्ही विद्यार्थी म्हणलं रोज रोज अभ्यासही करू शकत नाही ना. हा? म्हणजे बार बार तेच हा दुसरं मला समजा जरासा बदल केला तर म्हणलं काही वाटत नाही. हा मेला मुद्दा आहे का म्हणलं त्या पुस्तकातनी थुतर घालून बसा लागते तर म्हणलं पुरे रात जाते ना. बापा लगे रातही जाते. रातभर लगा अभ्यास करता का तुम्ही? हा रातभर जर अभ्यास केला तर म्हणलं लगा सूर्य इकडचा इकून निघा झाले का? मास्तर ओ मास्तर बोल चिंगे का होय? सांग का होय तर लवकर. म्हणलं त्या गोठ्याला जरा समजावून सांगा म्हणलं मास्तर. हा मला हे काही तर काही बोलतो म्हणलं तर मी एकदा होतं म्हणलं मला मायले नाव सांगून देईन बरं. अरे च्या मायची खटखट. अहो बिचारे मला तुला मायले नाव नको सांगू बिचारे. पुरी शाळा मला डोक्यावर घेऊन ते तुला माय. हा तिला म्हणलं मी समजावून सांगतो ना. बरं काय केलं त्यानं मला सांग बरं. मला इजोटीन म्हणलं त्यानं. का बे गोट्या भोसुडच्या तुला कसं माहित म्हणलं ते चिंगी इजोडी नाही म्हणून? बाबा कसं माहित म्हणजे गुरुजी माया मोडल्या धाईन ते आले. हा जास्त आगाऊ नको चालला जाऊ रे वानेरा. ते पा चिंगे असं बोलत नसते बाई. म्हणलं मी त्याला समजावून सांगू लागलो ना. आपलं हे नाही रे मारुती, मला काल तू सरपंच का शाळेत गेला होता का? हो उत्तमराव गेलतो राजा. काय टाइम लावला राजा सरपंचानं बाबा, लेस बोर करते बा. हा 12 वाजतापासून तर म्हणलं हे पा 3 वाजेपर्यंत आम्ही शाळेतच होतो ना. बसला माझ्या मास्टर लोकायले सांगत आपल्याला हे करायचं आहे ते करायचं आहे, शाळा लावायची आहे, कम्प्युटर लावायचा आहे. अरे काय लावते का? हा अरे बा याच्या घरचा मला संडासचा दरवाजा बदलून होणे लागला याच्या खूप. आणि हे म्हणलं शाळेत नाही ते कम्प्युटर म्हणलं का टीव्ही लावते का? हे नाही का मारते असं नको म्हणून म्हणलं. सरपंच का चांगला आहे ना आपल्या गावाचा. अबे एवढं कोण करते का? दुसऱ्या म्हणलं एखाद्या सरपंचाने का आपल्या घरचीच का कमाई करून घेतली असताना का भोपाई सुद्या. हा येले जे म्हणलं आपण निवडून दिलं तर म्हणलं हे बा एक नंबर माणूस निवडला म्हणलं. तू मला सांग हा जसा म्हणलं हे सरपंच म्हणला आपल्या गावात मला भांडण पाहिले का? हा बरं समजा येला कदा समजा कोणाची बोलचाल झाली बी तर म्हणलं गावाच्या बाहेर या सरपंचानं जाऊ दिली का? अबे तंटामुक्ती अध्यक्षाच्या म्हणलं हातानं गावातलं पाणी का गावात मुरवते नाही म्हणजे किती चांगला माणूस आहे. हा आणि मला 24 तास निरा गावाचा विचार करत राहते. गावाचं भलं कसं होईल, हे कसं होईल, ते कसं होईल असं. तुला माहित नाही का त्यांना ते मॅडमला कसं छापलं तर? हा आता म्हणलं मायला समोरचा विषय होय ना. हा त्याला म्हणजे जमतच नाही. हो ते बाई राव का माणूस राव म्हणलं. हा त्याला म्हणजे खरंच पाहिजे. हो ते त्याला मला खोटं जरासही पडत नाही ना. बाकी हो राजा त्या गोष्टीत म्हणलं त्याला मानलं. आता तुम्ही सांगा म्हणलं, आता तुमच्या माझ्यासारखा जर म्हणलं सरपंच असला तर का बाईच्या जातीला म्हणलं बोलला असतं का? आणि ते म्हणलं राजा मॅडम. हा पण त्यांना जो काढली म्हणलं मॅडमची हे पहा. हो मॅडम म्हणे इथे फालतूचे कामं नाही करायचे म्हणे. हा ते फिरायला म्हणे, घरी पाहायचं म्हणे, शाळेत नाही पाहायचं म्हणे. हा शाळेत म्हणे तुम्ही लेकरं शिकवायला येता म्हणे. हा इथं मला असं हलगर्जीपणा करणं तुमचं चालणार नाही म्हणे. हा मी खपूनच नाही घेत म्हणे. बरं तेवढा झालं का लेखा? तेवढ्यावर शांत बसला का ते माणूस लेखा? सरपंचाले काय म्हणे या मॅडमच्या आताच्या आता बदली करा ना. काय म्हणे ते दुसरे एखादी शिक्षका किंवा शिक्षक मागून घ्या म्हणे. भक्का जाऊ म्हणे तिकडे काय होतं हे. मला म्हणे जरासं याचं कमी जास्त पटत नाही म्हणे. आपलं सदुबाडी राजा इमानदार भल्ला आहे म्हणला माणूस. म्हणजे पैसे खाताही नाही म्हणलं, खाऊ देत नाही. आता आमच्या मेंबर लोकायला म्हणलं भलावलं होतं ना शाळेतनी. आमच्या यातलं कोणीच नाही गेलं राजा. निकाल धन होते म्हणलं वावरात नाही. आता हे पहा त्यानं म्हणलं ते समजून घेतलं. काहून का म्हणलं त्याला माहिती आहे की बा आपण यायला काही सांगितलं. हा निकाल म्हणलं मजूर गेल्यावर समजा निकाल धन वावरात गेल्यावर. अरे उत्तमराव पैसे खाऊ देत नाही म्हणून तर बरं आहे राजा. नाही तर म्हणलं हे पहा लय बयकलं असतं म्हणलं काम. हा हे कोणतेच काम नसते झाले म्हणलं. शाळेतलं का कम्प्युटर मला लागले असते का? हुड अबे याच्या जागी जर म्हणलं दुसरा सरपंच असताना तर काहीच नव्हतं होत म्हणलं. मला माहिती आहे ना काहीच नव्हतं होत. अरे बापा एवढं झालं का? हा आणखी म्हणलं आम्हाला 12 वाजता त्यानं घरी बोलावलं. हो काहीतरी म्हणे गावा संदर्भात म्हणे तुमच्यासोबत बोलायचं आहे म्हणे. काहीतरी उपक्रम राबवायचा आहे म्हणते बा गावात नाही. आता कोणते आहे काय? फक्त आमच्या मागचे काम नाही वाढवले पाहिजे. उत्तमराव काम म्हणलं कोणतं असं ना. मी तर म्हणतोय बा गावाच्या भल्याच असं बा. हो गाव म्हणजे डिजिटल करायचं म्हणलं. होता गावात कोणकोणत्या वस्तू हे ते काय काय पाहिजे हे निकाल लावा म्हणलं. ते आता ते शाळेतनी काहीतरी म्हणे बा सरपंच त्या हेडमास्टरला सांगत जा बा. ते काय चक्की फुकट करतो म्हणे बापा. आरोचं पाणी देतो, दयन देतो न सौर ऊर्जाचं हे उपक्रम राबवतो म्हणे. जेवढी समजा आता 1 लाखची जमीन आहे म्हणे समजा आपली याची ग्रामपंचायतची तर 1 लाखच्या निकाल जमिनीवर ते हे करतो म्हणे बा सौर ऊर्जेचं. आता काय करते काय नाही समजा आपलं समजा लोकसभा बाहेरचा विषय आहे म्हणा. पण राजा अडाणी माणूस असून म्हणलं त्याला एवढं नॉलेज आहे. हा कुठून नॉलेज घेते काय घेते काय माहित बापा. हो काय मोबाईलचं पाहिजे का त्याला कोणी सांगते काय माहित नाही बा. आता तसं नसतं म्हणलं ते. अबे हे चाललं का व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ना म्हणलं सरपंचाचा. जेवढा म्हणलं आपला तालुका आहे का नाही त्या तालुक्यातले म्हणलं आता समजा आपल्या वाशिम जिल्ह्यातले निकालले तालुके आहेत
त्या तालुक्यातले गावं आणि हर गावचा म्हणला सरपंच याचा म्हणलं ग्रुप आहे. हा, या ग्रुपमध्ये कोणता कार्यक्रम राबवला, कोणता उपक्रम केला का बा, आहे ना, गावासाठी काय केलं, शाळेसाठी काय केलं, या गोष्टीची म्हणलं निकाल सविस्तर माहिती घेते सरपंच आणि आपल्या गावातनी तसंच करायचा प्रयत्न करते. अरे तुझ्या मायची खटखटले का हे असं होय का? अन सांगले का मला वाटलेलं का हे एवढा मोठा विचार कसाच करते बा? कुठून शिकते, काय शिकते? म्हणजे आता नवीन माणसाला वाटते का नाही? आपण म्हणलं असं काही पाहिलं का? म्हणजे हे त्या ग्रुपवर तर समजा पाहिजे ना आपल्या गावात हे असे उपक्रम राबवते आहे का नाही? मग नाही तर काय, तर तुला काय वाटते का स्वतः दिमाग लावते का? चला मंडळी, हे पा म्हणलं शाळेचं मॅटर तर निपटलं. आता राहिलं म्हणलं गावाचा विषय. बाबा शाळेचं मॅटर म्हणजे कोणतं मॅटर आहे बाबा शाळेचं? अरे उत्तमराव, आपल्याला तर म्हणलं गाव डिजिटल करायचं होतं ना. तर म्हणलं सुरुवात आपल्याला कुठून करावं लागल? जिल्हा परिषद शाळेपासूनच करावं लागेल ना. शाळा म्हणलं आपली गावात नाही आहेत का? सर्वात आधी म्हणलं ते विद्यार्थ्याचं म्हणलं काम करावं लागेल ना आपल्याला. तेव्हा कुठं म्हणलं गावाचं करावं लागेल ना. आता म्या म्हणलं 12 शासनाचे ऐकून आहे बा, काही कम्प्युटर आणि काही टीव्ही म्हणलं आहे बा मान्य करून घेतलेला आहे. राहायला म्हणलं आता आपल्या गावचा विषय. तर आपल्याला दरवर्षी बा घर टॅक्स, चालू वर्षाचं घर टॅक्स म्हणलं आधीच जमा करायचं आहे आणि त्या वर्षात समजा आपल्या गावकऱ्याला चांगल्या सोयी सुविधा द्यायच्या आहेत. भल्ला इथे सरपंच उचापत आहे का? अरे मी म्हणतो बा काही काम आहे का? मस्त घुमाना शांत राहायचं ना. स्वतः पैसे खाऊ द्यायचे आणि म्हणलं आम्हाला खाऊ द्यायचे. भाऊ पैसे द्यायला का? आम्ही मरता खेपेले का? आमचं तर भलं होऊ दे. वासुदेव मुकाराय सरपंच आले ऐकू जाते बरं. हो, सरपंच आले का म्हणलं ऐकू गेलं तर बस मारण भुक्कीले का थुतरीत नाही. अरे उत्तमराव, कायची खुशबूज होय? सांगा ना, कुणाच्या म्हणलं काही समस्या आहे का? समस्या असेल तर म्हणलं हे पा स्पष्ट बोला म्हणलं मला सांगा. हो तुमचं म्हणलं काही आता समजा याच्यावर कोणाची आपत्ती असन बा की नाही, आपण असं नाही करू बा, तर समजा सांगायचं की बा असं नाही करायचं. पण का नाही करायचं हे तुम्हाला म्हणलं कारण द्यायला लागेल. कारण का तुम्ही हा म्हणलं मेंबर ग्रामपंचायतचे आहे ना. आता म्हणलं तुमच्याशिवाय मी कोणता निर्णय घेऊ शकतो का? जर घेतलाय बी तर मला काय तुम्ही वाकला करता बे? काय वाकला करता म्हणलं? पण चला बा, एक प्रोसिजर आहे तर म्हणलं मी तुमच्या कानावर टाकू लागलो आहे ना. तुम्हाला म्हणलं मी सांगू लागलो. एक लक्षात घ्या, तुमची परमिशन नाही मागू लागलो म्हणलं. हे तुझ्या मायाची खटखट. अरे म्हणलं सरपंच मग आम्हाला का आलू शिलायला बोलावलं काही तर? अरे भोपाळ सुद्धा मला एकटा माणसाकडून म्हणलं होणार आहे का? मला सांगा बरं तुम्ही. जोपर्यंत म्हणलं मला तुमचा आधार भेटत नाही तोपर्यंत हे बा असे काम म्हणलं मी नाही करू शकत ना. हो आता ते झालं म्हणा, आमच्याशिवाय कोणतं पान हालतो? सटकन निघ म्हणलं घराकडे उत्तम, नाही ते बा फोकांना मारत नाही बाबू. शिल्लक नको भाद्रत जाऊ. अबे इथं फक्त मी तुमच्या कानावर टाकायला बोलावलं म्हणलं है ना. आता तुम्हाला म्हणलं मी काही कामं सोपवणार आहो. काम म्हणजे आता कोणतं काम सोपवता बापा? अबे भोकन टिकले होले का? आता गाव जर म्हणलं आपल्याला डिजिटल करायचं आहे तर म्हणलं कुठं कॅमेरा लावायचा आहे ना. आपल्याला म्हणलं ग्रामपंचायत गुन्हे चक्की आणायची आहे. त्याच्यानंतर म्हणलं आरोचं पाणी समजा आपल्याला गावाला फुकटात द्यायचं आहे ना. त्या घर टाकसातनी जे बाजार आहे म्हणलं समजा आपला भरते म्हणलं बाजार गावातनी, ते बाजार म्हणलं त्यातनी लोकांच्या पायाला माती नाही लागले पाहिजे बाबू. पूर्ण बाजार म्हणलं आपल्याला गट्टू लावून समजा चांगला करायचा आहे बापा. एकच नंबर. मग काय पाहा लागतं? हो अरे हो, ते एक नंबर काही होईन. आता म्हणलं त्याच्या समितीने मला लागन का नाही? आता तुम्ही जे म्हणलं 14 जण आहे तुमच्या भरोश्यावर म्हणलं हे काम सोपवतो म्हणलं मी आहे का नाही. तर बाजारात समजा आपल्याला किती गट्टू लागन काय लागन या गोष्टीचा सर्व बजेट जे आहे हे उत्तमराव म्हणलं मला तुम्ही द्यायचा, बरोबर आहे. आणि राहायला म्हणलं प्रश्न चक्कीचा, तर म्हणलं रंग्या चक्कीसाठी जागा तो पाहायची, चक्कीला खर्च किती आणि काय, लाईट बिल हे ते सर्व म्हणलं तो पाहायचं, ठीक आहे. आणि म्हणलं वासुदेव तू गावातनी आपल्याला कुठं म्हणलं सीसीटीव्ही कॅमेरे लावता येते किंवा जिथे जिथे समजा सीसीटीव्ही कॅमेरे लावायची गरज आहे अशा जागा म्हणलं शोधून काढायच्या, त्याची पुरा नोंद करायची आणि त्या नोंदी म्हणलं मला पाठवायच्या, ठीक आहे. आणि राहायला म्हणलं तुमचा प्रश्न नेमाने साहेब. तर तुम्ही एक काम करायचं म्हणलंय पहा, गावाची सर्व शहानिशा करायची आणि कुठं कुठं रोड खराब आहे त्या रोडची समजा आपल्याला मरम्मत करायची आहे, समजा नाल्या खराब आहे ते म्हणजे स्वच्छता विभाग तुमच्याकडे. बरं 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 चालते ना सरपंच साहेब, टेन्शन नका घेऊ. म्हणलं जे काम म्हणलं तुम्ही आम्हाला सोपवलेलं आहे तर हे काम म्हणलं आम्ही हे पहा डोळे लावून पार पाडतो ना. उत्तमराव पार पाडतो ना? नाही पार पाडाच लागते म्हणलं. बरं बंडू पाटील आणि म्हणलं किरकिरे गुरुजी. आता म्हणलं तुम्ही एक काम करायचं, गावात म्हणलं जेवढ्या बचत गटाच्या बाया आहेत या निकाल बायाला म्हणलं हे बा एकत्र बोलवायचं आणि त्याच्या आता समजा त्याच्या मिटिंगा कुठं होते काय होते बा आहे ना. आपल्याला म्हणा बचत गटातून काय काय करता येते, कोणते समजा गृह उद्योग करता येते याची निकाल माहिती आपल्याला त्याला द्यायची आहे. असं म्हणजे ते आता समजा घरून काम कसं करायचं बा समजा आहे ना, ते छोटे छोटे उद्योग कसे करायचे समजा, आचार पापड मसाला समजा लोणचा फोनचा हे तर कसं बनवायचं या संदर्भात बोलायचं आहे का? त्या संदर्भात बोलायचं आहे म्हणलं. त्याला म्हणलं जराशी माहिती द्यायची आहे. ते सिलाई मशीन आहे समजा, लोणचं पापड समजा कुरोड्या हे कशा बनवायच्या समजा आहे ना, आणि कशा विकायच्या बा ते समजा आता ऑनलाईन विकू शकतात बा. आता ते समजा ते अमेझॉनचं फ्लिपकार्टचं समजा त्याचं नॉलेज द्यायला लागत नाही का?
पण हे म्हणलं गावातल्या राजा सरपंच निकाल अडाणचोट बाया आहेत हा. याच्या लक्षात नाही येईन का म्हणलं हे गोष्टी आहे का नाही, म्हणजे लक्षात नाही आल्या तर काही वाटत नाही बा. मला म्हणणं कसं आहे बा, म्हणजे रातभर पाकडलं आणि काही नाही सापडलं असं नाही झालं पाहिजे बा. सांगले का किरकिऱ्या म्हणलं काम सुरू व्हायच्या आधीच का पनोती लावशील का का भोपाईस होत्या. अरे काय राजा सरपंच राजा गेले का पनोती म्हणते का हो हा. राजा मला आता कुकडच्या कुकडे बोलसान का हो. नाही एका हिशोबानं तुमचं बरोबर आहे म्हणा. आता समजा धीरे धीरे जर म्हणलं करत गेलं तर समजा निकाल गोष्टी लक्षात नाही येऊन जाते. त्याच्यानं मला सुरुवातीला आपण समजा त्याला सांगायचं, समजा म्हणजे बेसिक गोष्टी सांगायच्या. ते ऍप कसं खोलायचं, समजा कसं डाउनलोड करायचं, कसा आपला माल इकायचा, आणि समजा हे गृह उद्योग कसे करायचे बा, सुरुवात कशी करायची, फंड कसा जमवायचा. आणि यातूनच म्हणलं त्याला संध्याकाळचं जर आपण शिक्षण दिलं तर म्हणलं लय फरक पडत बरं. हो आता कसं आहे माल आहे म्हणलं तेच विचार चालू होता. पण असं वाटतं बा आता बायाच्या मागं म्हणलं संध्याकाळचे काम सुरू राहतात 6-7 वाजताकडे. स्वयंपाक कर हे कर ते कर तर म्हणलं फक्त बाया आल्या पाहिजे बा. आता येत कम नाही का बाया सरपंच साहेब. निकाल माणसाले म्हणलं सांगून द्यायचं ना हा? गावात म्हणलं आता निकाल 9 वाजता जेवतील म्हणून. काऊन का बा बायाची शाळा सुरू होत्या म्हणून संध्याकाळची. जेवढे म्हणलं अडाणचोट बाया आहेत त्याला म्हणलं त्याची सही जरी करता आली तरी बसाय ना हो. आता ते म्हणलं निकाल बरोबर आहे तो आलं. पण आता कसं आहे म्हणलं हे माणसं राजी झाले पाहिजे की नाही. आपल्या म्हणलं एकन दोघाच्या बोलण्यानं होणार आहे का. पुऱ्या गावानं जर म्हणलं सपोर्ट केला आपल्याला तर म्हणलं समजा आता काही होऊ शकते बा. मायला पुऱ्या गावाचा सपोर्ट पाहिजे का मग मुश्किल वाटते बा. काऊन का म्हणजे आपल्या गावाला पहिलेच तर बिंडोक आहे. आणि माणसं म्हणलं निघाला माणसं आहेत ना. आणि कामावून आली की म्हणलं येईल बघा खायला पाहिजे. त्याच्यानं म्हणलं आता बायांतर म्हणलं 9 वाजता स्वयंपाकाला बसली बाई तर म्हणलं स्वयंपाकाला 10 वाजताचे. आणि कास्तकार तर म्हणलं समजा 10-10:30 समजा 11 वाजता तर म्हणलं जेवला तर उठून काही आणि म्हणलं पाणी द्यायला जाईन काही. मायची खटखट होले का म्हणजे संध्याकाळचा बायाला सुती नाही येत मग. अरे बा सुती काऊन नाही सुती येते ना. हो येते सुती. मला म्हणणं काय आता बाया समजा 7 वाजता स्वयंपाकाला बसायच्या ऐवजी मला 6 बसायचं. आणि 7 वाजेपर्यंत स्वयंपाक समजा बनवून ठेवून द्यायचा. त्याच्यानंतर मग 7 वाजता बायाने शाळेत नाही यायचं मग शिकायचं असं म्हणतो मी. मायची खटखट होले का असं तर चालते बे का. हे म्हणलं मला डोक्यात कसं काय नाही आलं लका बदाम खाता लागन मला आता. बरं चला म्हणलं सरपंच जातो म्हणलं जरा वावराकडे. पोट्टाचा फोन आलता तिकडे जरा वानेर आहे म्हणते. म्हणलं वानेरा निकाल बोंड्याचं लग्न लावून म्हणलं. एक तर पहिलेच राजा आहे बा. संध्याकाळी म्हणलं डुकरं सुधरू देत नाही. दिवसा म्हणलं हे वानेरा सुधरू देत नाही. तर आता निकाल आता सारखाच आहे. स्वप्नाचं तसंच आहे ना.